नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी पद्मजा पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी. ॲक्च्युली आत्ता आपल्या गप्पांमध्ये थोडासा परत एकदा गॅप पडला होता. गॅप नाही म्हणता येणार, मी बोलत नव्हते, पण माझा तुमच्याशी संवाद चालू होता. तुमच्याकडून मला जो प्रतिसाद मिळत होता, त्याच्यामध्ये आपलं बोलणं चालू होतं. तर आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल माहीत नाही, पण सगळ्यांनी मोस्ट ऑफ द इथं बघितलेलं आहे. एक माझा आता व्हिडिओ YouTubeला व्हायरल झाला होता, रिलीज झाला होता. एक पॉडकास्ट रिलीज झालं होतं. तर त्या सगळ्या तुम्ही ज्या व्यक्त केलेल्या दिलगिरीबद्दल किंवा तुम्ही जो अभिप्राय दाखवला त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. म्हणजे एक असतं ना की आपण एखाद्याला जज खूप पटकन करतो, की ते असं हे पण आहे की डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. आपण फक्त कवर बघून एखाद्याला जज करतो, पण त्या मागची परिस्थिती किंवा त्या बुकमध्ये काय दडलेलं आहे आपल्याला माहीत नसतं. आपण फक्त पुस्तकाचं कवर बघतो आणि आपल्याला वाटतं अरे नाही बोरिंग आहे किंवा असं आहे. आपण एखादं मत आपलं त्याच्याबद्दल व्यक्त करून किंवा बोलून मोकळं होतो. पण बऱ्याच वेळा कसं असतं, दिसतं तसं नसतं म्हणून शकतो. म्हणजे मी आता जवळजवळ ज्यांनी तो पॉडकास्ट बघितला असेल त्यांना तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच असेल. पण तरी एक मी शॉर्टमध्ये सांगते की आता या एप्रिलमध्ये मला 4 वर्ष होतील. मी माझ्या मुलीला घेऊन माझ्या माहेरी राहते. मला त्याच्याबद्दल आधी असं होतं सुरुवातीला, म्हणजे जेव्हा मी इकडे आले होते नवीन, ते गिल्ट वाटायचं की अरे मी इकडे आहे त्यामुळे माझ्या घरच्यांना, माझ्या आईला, माझ्या वडिलांना लोक नावं ठेवतील, लोक काय बोलतील वगैरे. मला ते एक असं थोडंसं माझ्या मनातून वाटायचं. पण ज्यावेळी ते पॉडकास्ट रिलीज झालं, मला माझ्या संपर्कात असलेले किंवा वर्षानुवर्ष माझ्याशी संपर्क नसलेल्या लोकांचे कॉल्स, मेसेज, इवन त्या यूट्यूबवरच्या व्हिडिओचा जो कमेंट बॉक्स होता त्याच्यामध्ये जे काही रिप्लाय आले किंवा जो अभिप्राय लोकांनी माझ्या साठी हे केला, व्यक्त केला, तर मला त्यातून एक तरी कळलं की मी घेतलेला निर्णय चुकीचा नाही आहे. आणि मी ज्यावेळी ते पॉडकास्ट, म्हणजे त्याच्यामागे काही असं खास वेगळं रिझन नव्हतं ते करण्यामागे किंवा कोणाची बदनामी करणं, कोणाला त्रास देणं, असा काहीही माझा हेतू नव्हता. माझं फक्त एक होतं की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या घरच्यांच्या समोर किंवा माझ्यासमोर बऱ्याच वेळा असं व्हायचं की मी इथे का, हा प्रश्न उभा राहायचा. किंवा मग मी इथे आहे तर बऱ्याच दिवसांनी आलेले पाहुणे एखादे कधीतरी विचारायचे की मैचे मिस्टर कुठे असतात किंवा काय करतात. सो ते थोडंसं असं ती सिच्युएशन खूप ऑकवर्ड होऊन जायची. पण मी खरोखर खूप मनापासून आभार मानते विशाल दादांचे, ज्यांच्यामुळे हे पॉडकास्ट करणं शक्य झालं. त्यांनी जी जर्नी चालू केली द लाईफ स्टोरी पॉडकास्टच्या माध्यमातून, म्हणजे आत्ताच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये ना कोणाला कोणाचं दुःख ऐकायला एक तर इंटरेस्ट नाही किंवा वेळ नाही आहे. पण जे त्यांनी प्लॅटफॉर्म आमच्यासारख्या, माझ्यासारख्या लोकांसाठी ते उपस्थित करून दिलेलं आहे, तर खरोखर त्यांच्या मनापासून खूप खूप आभार आहेत की जेणेकरून जे प्रश्न माझ्या पुढे, माझ्या परिवारापुढे उभे राहत होते वारंवार किंवा अनफॉर्च्युनेटली, त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर त्या पॉडकास्टमधून सगळ्यांपर्यंत ऑलमोस्ट, म्हणजे ते रिलेटिव्ह असू देत, ते नेबर असू देत, फ्रेंड सर्कल असू दे, कोणीही असू दे, त्या सगळ्यांना भेटलेला आहे. आणि कुठेतरी माझ्या मनाची जी द्विधावस्था होती त्याला फुल स्टॉप लागलेला आहे. मला तिथे मी ज्यावेळी गेले त्यावेळी मी तिथे पण हेच सांगितलं होतं की मला जगासमोर एक बिचारी म्हणून किंवा एक अबला नारी वगैरे असं मला अजिबात उभं राहायचं नाही. मी एवढ्या सगळ्या संघर्षानंतर माझं बऱ्यापैकी जे काही स्ट्रगल आहे ते त्याच्यामध्ये मी सांगितलं, म्हणजे तो जो कालावधी होता त्याच्यानंतरही मी बरं स्ट्रगल फेस केलं. आत्ताही कधी कधी थोडंफार करावं लागतं, पण त्यालाच आयुष्य म्हणलं. आणि मला हे होतं की मला तिथे अबला वगैरे असं अजिबात जायचं नाही आहे. मी जर जगासमोर रिप्रेझेंट करेन स्वतःला किंवा तुम्ही जर मला जगासमोर दाखवाल तर मला ॲज अ वॉरियर उभं राहायचं, बऱ्याच लोकांसाठी एक एक्झाम्पल म्हणून उभं राहायचं. मला तिथे अजिबात असं सिम्पती गेनिंगसाठी वगैरे मला त्या प्लॅटफॉर्मचा यूज करायचा नाही आहे, हे मी आधीच क्लिअर केलं होतं. आणि खरोखर विशाल सरांनी ज्या पद्धतीने, म्हणजे ते पॉडकास्ट जे आमचं झालं किंवा जो तो माझा इंटरव्ह्यू होता, खूप छान मला त्याच्यामुळे मदत झाली. खूप साऱ्या लोकांना त्याच्यातून बरीच उत्तरं मिळाली. इव्हन माझी जी द्विधावस्था होती की माझ्या घरच्यांना काय म्हणत असतील किंवा काय, ते पण माझ्या मनातून ते गिल्ट निघून गेलं. कारण की ते पॉडकास्ट रिलीज झाल्यानंतर माझ्या घराच्या शेजारी राहणारे मला जेव्हा रस्त्यावर पाहिलं, त्यांनी रोडवर आवाज देऊन थांबवलं आणि त्या ताईने मला विचारलं की बाबा तुझा आम्ही व्हिडिओ बघितला, खरंच सगळं हे असं घडलं होतं का, आणि मग तू इतकं सगळं का सहन केलं. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत खूप वेगळा विचार करायचो पण डायरेक्टली कधी धाडच नाही केलं तुला विचार. तर हे जे काही लोकांच्या मनातले विचार किंवा प्रश्न होते
त्या एका एका व्हिडिओमुळं त्या सगळ्याला क्लिअरिटी आली आणि आत्ता लोकांचा माझ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे एकदम ट्रान्सपरंट आहे. आणि शेवटी ते आज मी जे पण काही उभी आहे तुम्हा सगळ्यांसमोर, ते म्हणतात ना की चंदनाच्या झाडाला सापाने विळखा जरी घातला तरी चंदनाचं झाड आपला सुगंध नाही सोडत. म्हणजे ते चंदन आपला जो गुणधर्म आहे ते नाही सोडत. तर मग शेवटी ज्याचं त्याचं कर्म आहे. तुम्ही काहीही करा, कितीही करा, चांगल्याला मरण नाही आहे. आणि तुम्ही जर चांगलं कर्म केलं ना, तुम्हाला जगाने कितीही त्रास देऊ दे, तुमच्यासोबत कितीही वाईट वागू दे, तुमच्यावर वाईटातली वाईट कितीही मोठा प्रसंग येऊ दे, काहीही वेळ येऊ दे, कोणीतरी एक शक्ती आहे युनिव्हर्समध्ये जी तुम्हाला प्रत्येक संकटातून, प्रत्येक गोष्टीतून तारून आणणार आहे. कारण तुम्ही तुमचा जो मूळ सुगंध आहे तो सोडलेला नाही. त्यामुळे फक्त कर्मावर विश्वास ठेवा. जर मला ही गॅरंटी आहे की माझं कर्म चांगलं आहे, म्हणजे जर कोणी उद्या मला म्हणतं की तुला तुझ्या कर्माची फळं नक्कीच मिळतील, तर माझ्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे आणि तिथेच मी आयुष्याचं अर्ध युद्ध तरी जिंकून जाईल.